एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। आरडी येथे भगवान महावीर यांची 2624वी जयंती जैन बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली। परिसरातील सर्व जैन बांधवांनी एकत्र येऊन भगवान महावीर जयंती साजरी। मार्डी येथे दिनांक 31 मार्च रोजी जैन धर्माचे 24 तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांची 2624वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मार्डी येथील परिसरातील मारेगाव, खैरी कुंभा, वडकी, पिंपळापूर, खडकी, वनोजादेवी, दहेगाव येथील सर्व जैन बांधव एकत्र येऊन सकाळी 9 वाजता मार्डी गावातील प्रमुख मार्गाने भगवान महावीर स्वामी यांची प्रतिमेचे भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी लहान मुलांना विविध वेशभूषा साकारत शोभायात्रेत आकर्षक वाढविले होते। तसेच जियो और जीने दो भगवान महावीर स्वामींची जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या प्रसंगी धर्मप्रेमींनी भगवान महावीर स्वामी यांच्याकडून अहिंसा, सत्य आणि करुणेच्या संदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून जैन बांधवांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जैन बांधवांनी मोठ्या संख्येने ब्लड डोनेट करून एक नील ब्लड सेंटर यवतमाळ येथे पाठविण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मुख्य संपादक विनोद मावरेसह मार्डी सरकार प्रतिनिधी नयन खाडे। आज अहिंसा परमो धर्म, अहिंसेला प्रथम धर्म मानणारे आमचे 24वे तीर्थंकर, तसे तीर्थंकर सुरुवात पार्श्वनाथ आदिनाथापासून झाली आहे। 24वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आहेत। यांनी जैन धर्माचा प्रसार, जीनापासून जैन कसं याचा प्रचार व प्रसार करून संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग, अहिंसेचा मार्ग दाखविला। या सत्य अहिंसा हा मार्ग दाखवून त्या भगवान महावीरांनी पूर्ण जगावर शांतिमय वातावरण राहावं हा संदेश दिला। आणि भगवान महावीरांनी सर्व मानव जाती एकूण 84 लाख जीवयोनी आहे। त्या जीवयोनीत फक्त एक मानव असा जीवन आहे की मोक्षाला जाऊ शकतो। बाकी कोणताच प्राणी मोक्षाला जाऊ शकत नाही। इव्हन देव सुद्धा मोक्षाला जाऊ शकत नाही। फक्त मानव जन्म हा नरजन्म असा आहे की मोक्षाला जाऊ शकतो। हे सिद्धांत महावीर स्वामी सांगितलं आहे आणि धोतांडवाद हा महावीर स्वामी उत्कारला आहे। बाकी सर्व आपल्या शांतिमय वातावरणात आमची रॅली चालू आहे आणि भगवान महावीर स्वामींनी जो संदेश दिला आहे जियो और जीने दो, जगा आणि जगू द्या। महावीरचा क्या संदेश, जियो और जीने दो। या संदर्भात आपल्या खैरी तिथे जाममध्ये साहेब आपण या ठिकाणी खैरी या गावात झाले मोठे संख्येने जैन बांधव महिला या ठिकाणी उत्सुक आहे। तुम्ही काय सांगता जैन या रॅलीबद्दल? आपण महावीर काय सर्वांना एकच सांगू शकतो की सर्वांना महावीर जयंतीच्या खूप धन्यवाद। आमचे मागणी पाटील या ठिकाणी आपले माडी पाटील आहे साहेब, आपल्या गावात मोठं असं महावीर जयंतीचं या ठिकाणी साजरं होत आहे। आणि या संपूर्ण माडीच नव्हे तर संपूर्ण मारेगाव, माडी, खैरीवर प्रजापूर्ण जैन बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। या ठिकाणी आपण काय सांगू असं आपला डिबेट शोभायात्रा या ठिकाणी होत आहे, काय सांगू? सर्वप्रथम मी डॉक्टर पाटील मार्गी महावीर जयंतीच्या सर्व जैन बांधवांना आणि भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। खरोखरच आज आमच्या मार्डी या गावी जैन समाजांची ही जी रॅली निघत आहे ती हे शांतीचं प्रतीक आहे। कारण ही जी रॅली आहे ती पंचक्रोशीतील आहे। इथे जवळपास 15 गावं अटॅच आहे। तर या 15 गावातील जैन बांधव आमच्या गावामध्ये आले आणि रॅली काढली। खरोखरच आम्हाला आमच्या गावाचा स्वार्थ अभिमान आहे। आणि आमचे मित्र अभिभाऊ दुगड, डॉक्टर कोटेचा यांनी हे जे आयोजन केलेलं आहे हे खरोखरच एक वाखाणण्याजोगं आहे। आणि इथून काहीतरी आपल्याला एक समाजासाठी देणे आहे आणि शांतीच्या मार्गाने कसं आपल्याला यश मिळवता येते। तर आज जग हे युद्धाच्या मार्गावर चाललेलं आहे आणि आपल्याला युद्ध नको तर आपल्याला शांती हवी आणि ते आपल्याला भगवान महावीर यांच्या शिकवणीतून मिळते, गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून मिळते। हे खरंच समाजाला गरज आहे। धन्यवाद। आज शांतीचं प्रतीक महावीर स्वामी यांच्या भव्य अशी मौलिक या ठिकाणी होत आहे महावीर शुभ पर्वावर।